हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा। हे 1 किलो गाजर घेतले होते मी आणि त्याला खिसून घेतला आहे बारीक खिसणीने। तर आपल्याला याची आज हलवा बनवायचा आहे। तुम्ही बघू शकता तसा खिसला आहे मी। चला तर आपण ह्याला फोडणी घालू। तर मी इथं कुकर घेतला आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे। थोडंच टाकणार आहे तूप, बाकीचे वरतून घालणार आहे तूप। मध्ये मी कटिंग केलाय काजू बदाम, तो थोडासा घातलाय। यामध्ये मी घालणार आहे जो खिसलेला आहे गाजर, तो याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं। तर याला मिक्स करून झालंय आपल्याला। हे 1 किलो गाजराला मी 1 लिटर दूध घेतलंय, आपल्याला ते ह्याच्यामध्ये घालायचंय। आपल्याला याला कव्हर करून घ्यायचंय आणि 1 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या। तर 1 2 3 शिट्ट्या आपल्या झाल्या, त्याला देऊन आपल्याला ढक्कन ओपन करायचं। याला मिक्स करून घेते चांगलं। दूध आटलंय आपलं अर्ध्याच्यावर। आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची। तर मी एवढी साखर घेतली आहे हलव्यासाठी, आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चेक करायचं आहे तुम्हाला। नंतर मिक्स झाल्याच्या नंतर गोड अजून हवा असेल तर तुम्ही घालू शकता। मोठी मोठी साखर आहे, मी कमीच घातली थोडी। याला एकदम सुकं करायचं। अगोदरच आपण साखर घातली तर पाणी सोडतं याला, त्यामुळं नंतर घालायची साखर। आता फुल फ्लेमवरती आपल्याला हे पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवू घालायचं। तर हलवा आपला रेडी झाला आहे। पाणी एकदम पूर्ण सुक्कं केलं आहे मी, याला एकदम ड्राय केलं आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि थोडंसं तूप घालायचं आहे। हे मी टाकणार आहे वेलची पावडर। मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला चांगलं आणि गॅस ऑफ करायचा आहे। सो फायनली माझा हलवा रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकतात। खूप छान लागतो असा। एकदा बनवून बघा। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।